आता अहिल्यानगरातला प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असलेल्या नगर मनमाड महामार्गावर मोठे खड्डे दिसतायत। कोट्यवधी रुपये खर्च करून नव्यानं हा महामार्ग तयार होत होता आणि उद्घाटनापूर्वीच खड्डे पडल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे रस्त्यावर अजून पांढरे पट्टेही मारले नाहीत, तोच रस्ता खड्डेमय झालाय। त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। महामार्गावरनं आढावा घेतलाय हरीश निमोटे यांनी। गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झालेली होती, ती यावेळी तरी आता दूर होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती। मात्र त्यावरती कुठेतरी विरजण पडल्याचं बघायला मिळतंय। काही महिन्यांपूर्वी खरं तर या महामार्गाचं जे काम आहे ते सुरू झालं। राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा या मार्गाला मिळाला आणि जवळपास शिर्डी जवळून ते नगरपर्यंत हा 80 किलोमीटरचा मार्ग जो आहे याचं नूतनीकरण जे आहे त्याचं काम सुरू आहे। जवळपास 600 ते 700 कोटी रुपये खर्च या रस्त्यासाठी केला जातोय। मात्र आपण या रस्त्याची जर अवस्था आपण आता बघितली तर एकच महिना झालेला असेल, अजून या रस्त्यावरती पांढरे पट्टे देखील मारलेले नाही आणि तशा परिस्थितीमध्ये आता या रस्त्याने परत लगेच हा रस्ता फुटलेला दिसतोय। म्हणजे एक थोडासा पाऊस झालाय, लगेच या रस्त्याची अवस्था जी आहे ती परत पूर्वीसारखी झालेली बघायला मिळते। 20-25 वर्ष झाले या रस्त्याची जी दुरावस्था आहे ती झालेली होती। अनेकदा ठेका जो आहे तो दिला जातो, रस्त्याचं काम सुरू होतं, ठेकेदार पळून जातात, नेमकं काम पूर्ण का होत नाही असा प्रश्न इथल्या सगळ्या नागरिकांना पडलेला आहे। महत्वाचा हा मार्ग आहे, त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा प्रमुख महामार्ग असल्यानं मोठी रहदारी या मार्गावरनं होत असते। त्यामुळं अखेर या रस्त्याची साडेसाती कधी दूर होणार हाच खरा प्रश्न आहे। हरीश निमोटे, न्यूज मराठी, अहिल्यानगर।